नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. लाखो करोड लोकांच्या मनावर राज्य करायचं असेल तर भाषण करताच आलं पाहिजे. आज आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जगत असताना, सामाजिक जीवनामध्ये जगत असताना बोलणं किती महत्वाचं आहे, भाषण करणं किती महत्वाचं आहे ह्या गोष्टीची जाणीव कदाचित असेल. आज जी माणसं बोलतात ती माणसं पुढे निघून जातात आणि जी माणसांना भाषण करता येत नाही ती माणसं जागेवरच आहे. आणि म्हणून आज प्रेझेंटेशन कला म्हणजे वक्तृत्व कला ही आत्मसात करणं ही काळाची गरज आहे. मग तुम्ही कोणी असाल, विद्यार्थी असाल, एक राजकीय असाल, सामाजिक जीवनात काम करत असाल, शैक्षणिक जीवनात काम करत असाल, हा कोर्स कोण करू शकतो? सर्व लोकांसाठी आहे. लहान मुलांपासून तर अक्षरशः 80-90 वर्षाची लोक सुद्धा आपल्याकडे हे भाषणाची कला आत्मसात करण्यासाठी येत असतात. अगदी 12-13 वर्षापासून तर पार 80-90 पर्यंत 100 पर्यंत म्हणजे याला नो लिमिट. आणि म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश असा आहे की अनेक लोक विचारत असतात की नेमकी किती दिवसांचा कोर्स असतो, आपल्या बॅचेस नेमकी कुठे कुठे चालू असतात. तर बॅचेस आपले नगर, नाशिक, पुणे आणि शिरूर अशा 4 ठिकाणी आपल्या सध्या बॅचेस कंटिन्यू चालू आहेत. आठवड्यातून 1 दिवस क्लास असतो. 3 ते 4 महिन्यांचा कोर्स आहे. म्हणजे तुमचे 14 ते 15 दिवस होतात, 14 ते 15 आठवडे होतात. आठवडे म्हणजे आठवड्यातून 1 दिवस. तर त्यामध्ये तुम्हाला भाषण कसं करायचं हे शिकवलं जातं. तुमच्या मनातली जी भीती आहे ती भीती तुमच्या मनातली घालवली जाते. भाषणाची सुरुवात, भाषणाचं मध्य, राजकीय भाषण, सामाजिक भाषण, दशक्रिया विधी असतील, अंत्यविधी असतील, शोकसभा असतील, विवाह सोहळे असतील, रक्तदान शिबिर असेल, उद्घाटन समारंभ असेल, अन्य काही गोष्टीत व्याख्यान असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, मार्गदर्शन असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. तुमच्याकडून त्या प्रॅक्टिकली गोष्टी करून घेतल्या जातात. आणि एक 3 ते 4 महिन्यामध्ये इतका सकारात्मक पॉझिटिव्ह बदल आपल्यामध्ये होतो की आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की इतका जबरदस्त बदल होतो विद्यार्थ्यांमध्ये. एवढे छान रिझल्ट आहेत की ते विद्यार्थी आजही सांगतात की सर आम्ही हा जर कोर्स केला नसता तर कदाचित आम्ही आमच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टींना मुकलो असतो. पण त्यावेळेस आम्ही विचार करत होतो अंतर खूप लांब आहे बुवा, किंवा पैसे खर्च करायचे, त्याच्यानंतर वेळेचं काही बंधन आहे बुवा, अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करत होतो. आणि त्याच्यामध्ये आमचे 2 वर्ष गेले, 1 वर्ष गेला, काय सांगतात 5 वर्ष गेले. पण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये खूप काही मिस केलेले. आम्ही जर हा कोर्स लवकर केला असता तर बरं झालं असतं, असं अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ज्या लोकांना असं वाटतं की आता पुण्याच्या बॅचला पार सातारा सांगलीवरून लोक आहेत,